जय श्रीराम सर्वांना. तर 7 वाजल्या होत्या हॉटेलवर येण्यासाठी. हॉटेलवर आलो, काउंटर आवरलं आणि वरती पत्रे टाकल्यावर बघू शकता की पाऊस आतमध्ये पाणी काही चाललं नाही. एक साईडला पाणी पडलं होतं, थोडंच राहिले त्याला आपण कव्हर करू नंतर. तर हॉटेल उघडलं आणि आज नाईटवाले आले नव्हते, तर चहा बनवायला टाकलं, दूध तापायला ठेवलं होतं आणि वातावरण मस्तपैकी थंडगार होतं पावसाचं. तर गिराईक पण काय काय चालू होतं, तर सर्व काही आवरून ठेवलं होतं. गिराईक बघू शकता की बसलेलं होतं. गिराईक क्वालिटी असले गिराईक तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. तर क्वालिटी ठेवा, गिराईक कुठून पण तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईल. चहा बनवायला टाकला होता. नंतर नानासाहेब आले होते, ते बोलले आम्हाला मस्तपैकी मलाई कॉफी बनवून द्या. पाठीमागं पण बँकेतले साहेब लोक आले होते, त्यांना मलाई कॉफी बनवून दिली. नंतर थोड्या वेळानंतर नानासाहेब नंतर वापस आले आणि म्हणले आता नाश्ताच करतो. तर नाश्त्याला त्यांना चहा बिस्किट दिले. तर चहा बिस्किट त्यांनी खाल्ली. नंतर पापाभाई आणि हे आपले चहावालेत जे लय दिवसातून आले होते गप्पा मारण्यासाठी हॉटेलवर, तर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, बोललो थोडंफार. आणि बघू शकता की वातावरण पण मस्त होतं चहासाठी. गिराईक पण चालूच होतं आज. तर दूध सगळं संपलं होतं, तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे मी दूध नंतर घेऊन आलो नाही. आणि पाठीमागे यांना मलाई कॉफी बनवून दिली होती स्पेशल. तर बघू शकता गिराईक काही ना काही चालू होतं. तर त्यांना कॉफी दिल्यानंतर केशव आला होता. ते मला मस्तपैकी स्पेशल मला एक केटी प्यायची आज, तर त्याला मला एक केटी बनवून दिली. मला एकच नंबर केटी झालेली. तर सर्व काही आवरलं, हॉटेल आवरलं बघू शकता. आणि